नमस्कार. ऑनलाईन न्यू एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपबाबतची भाषा या विषयापासून हा लेक्चर सुरू करत आहोत. आपल्या परीक्षेचे स्वरूप आपल्याला सर्वांना माहीत असतं. परीक्षेसाठी आपल्याला भाषा, गणित या विषयाचा एक पेपर मिळणार, तर तृतीय भाषा म्हणजे आपली इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी आपल्याला दुसरा पेपर असणार आहे. दोन्ही पेपरचे 150 असे एकूण साधारण 300 गुणांची आपली परीक्षा होते. पहिल्या पेपरसाठी 75 प्रश्न, तर दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी देखील 75 प्रश्न असतात. 75 प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क या पद्धतीने 150 गुण होतात. असे दोन्ही पेपरचे आपले 300 गुण होतात. यापैकी प्रथम भाषा जी आहे म्हणजे आपली मराठी भाषा, मातृभाषा म्हणतो आपण त्याला, या मातृभाषेसाठी 75 प्रश्नांपैकी 25 प्रश्न हे मातृभाषेसाठी असतात, तर गणित या विषयासाठी आपल्याला 50 प्रश्न असतात. तसेच दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी भाषेसाठी आपले 25 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी 50 प्रश्न अशी प्रश्नांची विभागणी केलेली असते. यात देखील प्रत्येक विषयाचे जे काही प्रश्न येतील त्या प्रश्नांपैकी सोपे प्रश्न, मध्यम स्वरूपाचे प्रश्न आणि थोडेसे अवघड प्रश्न म्हणजे कठीण प्रश्न अशी देखील वर्गवारी केलेली असते. सोपे प्रश्न साधारण 30% असतात, मध्यम स्वरूपाचे प्रश्न देखील 40% असतात आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% स्वरूपाचे असतात. म्हणजे अशा प्रकारे 30, 40, 30 अशा प्रकारच्या प्रश्नांची वर्गवारी केलेली असते. साधारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेला 1 तास म्हणजे 1 तास 30 मिनिटं, 90 मिनिटं एकूण असा वेळ दिलेला असतो. पहिल्या प्रश्नपत्रिकेसाठी 90 मिनिटं, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेसाठी देखील 90 मिनिटं. पहिल्या प्रश्नपत्रिकेत 75 प्रश्न आणि 90 मिनिटं वेळ, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील 75 प्रश्न आणि 90 मिनिटं वेळ. साधारण 1 ते 1.25 मिनिट हा आपल्या एका प्रश्नासाठी लागत असतो. तरी देखील आपल्याला सरावातून हा वेळ खूप कमी करता येऊ शकतो. साधारण 1 मिनिटाच्या आत जर आपण प्रश्न सोडवले तर सोपे प्रश्न, मध्यम स्वरूपाचे प्रश्न 1 मिनिटाच्या आत सोडवले तर कठीण जे प्रश्न असतील त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जादा द्यावा लागतो, तो आपल्याला यातून भरून काढता येतो. त्यासाठी सराव महत्त्वाचा. भाषेसारखे विषय हे अतिशय मार्क देऊन जाणारे विषय असतात. भाषेला आपण जर सराव घेतला, वेगवेगळ्या प्रकारचे आपण पुस्तकाचं वाचन केलं, वेगवेगळ्या स्वरूपाचे पेपरचे वाचन केलं, चालू घडामोडीला जे काही घडणाऱ्या घटना आहेत त्या घटनांचे पेपरमध्ये आलेले जे काही कात्रण आहेत ती गोळा केली. मराठीच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला जाहिरातीवरचे देखील काही प्रश्न सोडवायचे असतात. त्यासाठी पेपरमध्ये आलेल्या छापील जाहिराती किंवा पेपरमधून पॉम्पलेटच्या स्वरूपात आलेल्या काही जाहिराती त्यांचा जर आपण संग्रह केला आणि त्यावरचे जे प्रश्न सोडवले तर परीक्षेच्या वेळी आपल्याला ते प्रश्न अतिशय वेगात आणि सहज सोडवता येतात. त्यासाठी आपल्याला सराव महत्त्वाचा असतो, जो नियमित केला तर तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळू शकतं. तसंच मराठी या विषयामध्ये साधारण 4 घटक 25 प्रश्न आहेत, तर या 25 प्रश्नांसाठी साधारण 4 घटका स्वरूपात आपल्याला प्रश्नपत्रिकेत आलेले असतात. पहिला घटक म्हणजे काही आपल्याला उतारे दिलेले असतात, काही कविता दिलेल्या असतात आणि या उतारावरून, या कवितावरून आपल्याला त्याच्यावरची दिलेली की जी काही सोपी प्रश्न असतात ती सहजपणे जाता सुटू शकतात. उतार्यातच वर आपल्याला काही प्रश्न तर सरळ स्वरूपात मिळतात, तर एका दुसरा प्रश्न असा असतो, कठीण असतो की त्यावरून आपल्याला थोडासा विचार करून तो लिहायचा असतो. असा हा पहिला जो घटक आहे, वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, हा घटक साधारण 24% गुण देऊन जातो आपल्याला. दुसरा आहे कार्यात्मक व्याकरण. हा घटक थोडासा सरावाचा जास्त वेळ घेणार असतो, कारण ह्याच्यामध्ये व्याकरणाचा भाग असल्यामुळं ह्याच्यात आपल्याला संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या तर या व्याकरणावरचे प्रश्न देखील खूप चांगल्या पद्धतीने सोडवता येतात. यामध्ये शब्दांच्या जाती असतात, लिंग, वचन, काळ, विरामचिन्हे, वाक्यांची भाग, शुद्ध अशुद्ध शब्द. शुद्ध अशुद्ध शब्द हे केव्हा सोडवता येऊ शकतात, जेव्हा आपल्याला वाचनाची सवय चांगली असते. प्रत्येक शब्द चांगल्या उच्चाराने जर आपण वाचत असेल तर त्या शब्दामध्ये दडलेले जे काही जोड शब्द असतील, जोड अक्षर असतील ते देखील आपल्याला सहजपणे शोधता येतात. काही वाक्यामध्ये सहज बोलता आपण जे काही शब्द पेरत जातो ते शब्द
लिखाणामध्ये वेगळे असतात आणि बोलण्यामध्ये थोड्या स्वरूपात त्याचा उच्चार वेगळा असतो। पण शुद्ध शब्द हा आपल्याला प्रश्नपत्रिकेत शोधताना मात्र प्रमाणित भाषा म्हणजे लिखाणाची भाषा आपल्याला शोधावी लागते। त्यासाठी आपण नियमितपणे पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे। वेगवेगळ्या गोष्टी स्वरूपातले जे काही लिखाण आपल्याला मिळतात, आपल्या शाळेच्या ग्रंथालयामध्ये मिळतील किंवा आपल्या घरी येणारा दररोजचा पेपर आहे तो देखील आपण जर वाचला तर त्यातून देखील आपल्याला या शुद्ध शब्दांची संग्रहवृत्ती वाढवता येते। त्यानंतर तिसरा घटक आहे तो म्हणजे भाषेचा व्यवहारात उपयोग। हा देखील आपल्याला ह्या दररोजच्या जीवनातलाच घटकामधलाच प्रश्न आहे। जसं वाक्यप्रचार, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न, निर्देश, माहिती तंत्रज्ञानाविषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे, अशा स्वरूपाचे शब्द आपल्याला दररोजच्या जीवनात कुठे ना कुठे वापरावे लागतात आणि ते जर आपण विशिष्ट उद्दिष्ट ठेवून जर ते शब्द वाचले तर आपल्याला परीक्षेमध्ये सहज सोडवता येतात। याशिवाय शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये आपल्याला थोडंसं वाचन पाठांतर देखील महत्त्वाचं आहे। त्यामध्ये समानार्थी शब्द येतात, विरुद्धार्थी शब्द येतात, शब्दकोडे असतात, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दलचा एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एका शब्दाचे भिन्न अर्थ लावणे, भिन्न अर्थ शोधणे, भाषाविषयक सामान्य ज्ञान। यामध्ये आपल्याला थोडंसं आपल्या पुस्तकामध्ये जे काही धडे आलेले आहेत त्या धड्यांचे लेखक कोण आहेत, त्या लेखकांनी इतर कोणती पुस्तके लिहिलेली आहेत किंवा आपल्या पुस्तकातील काही कविता आहेत त्या कवितांचे कवी कोण आहेत, कवयित्री कोण आहेत, त्यांच्या इतर काही पुस्तकं कोणती आहेत, याशिवाय जे काही महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले किंवा देशभरामध्ये होऊन गेलेले जे काही मोठे संत होऊन गेले त्यांचे इतर लेखन काय आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला आपल्याच अवतीभोवती असणाऱ्या लोकांची माहिती घ्यायची आहे। यामध्ये लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतीके कोणती, दिनविशेष कोणते आहेत, शौर्य पदक कोणतं असतं, पुरस्कार कोणते असतात, ग्रंथ कोणते आहेत, खेळ, रंगछटा, चव व प्रसिद्ध संबोधने याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे। अशा स्वरूपात आपल्याला मराठी भाषेचं जे काही 25 प्रश्न येणार आहेत त्या स्वरूपातला आपण आता अभ्यासक्रम पाहिला आहे। नमस्कार।